आपले आजी आजोबा कसे सुदृढ धष्टपुष्ट होते हे सर्वांनाच गोष्टीसारखं वाटतात आता मुलांना. त्यांची उंची, जाडी, करण्याची कुवत. आत्ताच्या 10 माणसाची कामं एकटे आमचे आजोबा आजी करत होते. आत्ता 10 माणसांना जे काम होत नाही, का होत नाही माहिती का तुम्हाला? तर हे सगळं सोलेबलवरचं अन्नधान्य खाऊन कमकोज माणसं झाल्यात, अगदी पापुड्यासारखी. त्यांना काम करण्याची क्षमता नाही, आचार विचाराची नाही, कुठलंच सगळं संतुलन बिघडून चाललेलं आहे आपल्या पृथ्वी मातेचं. त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे, आपल्याला जर आपली शेती चांगली ठेवायची असेल, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर आपण नक्कीच ह्या गांडूळ खताचा वापर करा. आम्ही एक नुसता शेती व्यवसाय म्हणून किंवा बिझनेस म्हणून हे गांडूळ खत केलं नाही. खरं सांगायचं तुम्हाला तर आम्हाला एक वाईट वाटतं की सर्वांनीच एकट्याने जीवन जगण्यात आनंद नसतो, अनेकांचं जीवन आनंदी असावं हीच आमची एक अपेक्षा आहे. म्हणून आम्ही हा गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे आणि ह्या गांडूळ खताचा तुम्हालाही लाभ हो हीच अपेक्षा. रामकृष्ण हरी.